आजच्या सत्राला सुरुवात करूया. कोणत्याही आनंददायी आसनात बसायचं आहे. जसं की वज्रासन, अर्धपद्मासन, पद्मासन, साधी मांडी, सुखासन. ज्या पोझिशनला आपल्याला आरामदायी वाटेल अशा कोणत्याही पोझिशनमध्ये बसायचं आहे. संपूर्ण शरीर सैल सोडून द्यायचं आहे. पाठकणा सरळ ठेवायचा आहे पण तणावरहित. पाठकण्याला जे काही बाक आहेत ते बाक आपल्याला असे व्यवस्थित मेंटेन करायचे आहेत. चेहरा पूर्णपणे तणावरहित असेल. कपाळाला लाठी नको. डोळे अलगद बंद केलेले आहेत. सगळं लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. संथ झालेल्या श्वासाची जाणीव. मनातल्या विचारांची गतीही कमी झाली. मन साधनेसाठी अनुकूल बनलेलं आहे. आता आपण 4 विविध स्तरावर पण उच्चार करणार आहोत. प्रथम उच्चपट्टी, रेचक, पूरक, आंतरिक जाणीव. मध्यम पट्टीत उच्चार, रेचक, पूरक, कळत नकळत उच्चार, रेचक, पूरक, आंतरिक जाणीव. मानसिक उच्चार, रेचक, पूरक, हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. हरि ओम. दोन्ही हात सावकाशवर न्यायचे. नम्र मुद्रा.
ओम पुढे संपूर्ण नतमस्तक व्हायचं आहे. सावकाश मध्यभागी, हात क्रमाक्रमाने खाली, डोळे बंदच राहतील. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. आंतरिक जाणीव. दोन्ही नाकपुड्या मोकळ्या झाल्यात. साधना करण्यासाठी आणखीन चांगली परिस्थिती आपल्या शरीराची निर्माण झाली आहे. नेत्रमर्दन. सावकाश हात खाली. योग मुद्रा करायची आपल्याला. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायचं आहे. हिप जॉईंट्समधनं पुढे झुकायचं आहे आपल्याला. म्हणजे T12मधनं पुढे झुकायचं आहे. मान वरच राहील. सगळ्यात शेवटी मान खाली. बघा, शांत संयमित हालचाल आहे. कुठेही घाई गडबड नाही आहे अंतिम स्थितीत जाण्याची. याच पद्धतीने आपल्याला आपली साधना करायची आहे. कुठेही आपल्याला घाई गडबड ताणतणाव नको आहे. अंतिम स्थितीत डोकं खाली टेकल्यानंतर हाताचे कोपरं सैल केली आहेत, जमिनीकडे सोडले आहेत त्यांना. हाताची पकड सोडलेली नाही आहे. सावकाश मध्यभागी. आंतरिक जाणीव. सिंह मुद्रा करायची. थोडी वेगळ्या पद्धतीने करूया. दोन्ही हात पुढे टेकवूया गुडघ्याच्या समोर. मान तिरकी केली आहे. जीभ बाहेर काढायचे. डोळे भ्रूमध्याकडे. लक्ष सगळं आपल्याला जिथे दाब आला आहे, ताण आला आहे, तिथे ठेवायचं आहे. जो भाग वापरात नाही आहे तो भाग शिथिल ठेवायचा आहे. आपले चेहऱ्याची त्वचा उत्तम होणार आहे. चेहऱ्याच्या सुरकुत्या जाणार आहेत. फेशियल करण्याची गरज नाही भासणार आहे. तजेलदार होणार आहे चेहरा आपला. त्याचबरोबर आपला आवाजही मधुर होणार आहे. आपल्या घशात जे सप्तपथ एकत्र येतात त्या सप्तपथांचं कार्यही सुधारणार आहे. पण जिभेला पूर्ण आपण बाहेर खेचून बाहेर ताण बसलेला आहे तिथे. सावकाश मध्यभागी. आंतरिक जाणीव.
ब्रह्ममुद्रा. दोन्ही हात ध्यानमुद्रेत ठेवायचे. श्वास भरून घ्यायचा आहे. सावकाश श्वास सोडत मान डावीकडे. सावकाश श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. प्रत्येक कृती करताना त्याचे फायदे तोटे, कोणी करायचं कोणी करायचं नाही, हे सगळं लक्षात ठेवून आपण कृती करणार आहोत. सावकाश श्वास घेत मध्ये. श्वास सोडत खाली. श्वास घेत मध्ये. श्वास सोडून द्यायचा आहे. परत एक श्वास भरून भरत घेत मागे जायचं आहे. सावकाश मध्यभागी. याला जोडून मानेचे व्यायाम पण करून घेऊया. मान उजव्या खांद्यावर. आपला कान खांद्याला लावण्याचा प्रयत्न. मध्यभागी. मान डाव्या खांद्यावर. सावकाश मध्यभागी. मान क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचे. आंतरिक जाणीव. जिभेचे व्यायाम. जीभ पूर्ण बाहेर काढायची. जेवढी अजून काढता येईल तेवढी काढायची बाहेर. मॅक्झिमम जीभ बाहेर येऊ देत. थांबायचं आहे. आंतरिक जाणीव. तोंडाचे व्यायाम. आंतरिक जाणीव. या सुरुवातीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुरुवातीच्या गोष्टी आपण रोजच करायच्या आहेत. आपण त्याला आन्निक असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे हे सगळं करून आपण सर्व आपले जे काही अवयव आहेत त्या सगळ्यांना व्यवस्थितरित्या आपण तयार करत असतो आसनं करायला. आता आपण डोळ्याचे व्यायाम करायचे.
एकटक दूरवर बघायचं आहे. क्षणभर डोळे बंद करायचे. परत डोळे उघडायचे. डोळे मोठे करून बघायचे. पूर्ण ताणायचे डोळे. परत क्षणभर बंद करायचे. डोळे बारीक करून बघायचे आहे. डोळे बंद. डोळ्यांची जलद हालचाल उघडझाप करायचे. जलद. डोळे बंद. भुवया चिमटीत पकडून दाबून घ्यायच्या आहेत. तर्जनीने डोळ्याभोवती मसाज. नेत्रमर्दन. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत. हाताची उंजळ डोळ्यावर ठेवायचे. डोळ्याला उब द्यायचे. डोळ्याच्या भोवतीच्या स्नायूंवर दाब आणि ताण. 3 वेळा दीर्घ श्वासोच्छ्वास करायचा आहे. आपण डोळे पूर्ण रिलॅक्स करतोय, शिथिल करतोय. सावकाश मध्यभागी. आता आपल्याला आपल्या कानांची पण कपॅसिटी वाढवायची आहे. त्यासाठी आपण श्वास भरून घेणार आहोत. नाक बंद करणार आहोत. गाल फुगवणार आहोत आणि कानातनं हवा बाहेर सोडायचा प्रयत्न. आपल्या अंतःकरणाला व्यायाम देण्याचा प्रयत्न आपण करतो. मानेचे व्यायाम, कानाचे व्यायाम करून आपण आपल्या लिम्फ नोड्स पण ॲक्टिवेट करतो. 2 ते 3 वेळेला केलं की थांबायचं आहे. कानाच्या पाळ्या दाबून घ्यायच्या आहेत. कानाच्या पाळ्या वरखाली खेचायच्या आहेत. बैठक स्थितीत विश्रांती आणि आंतरिक जाणीव. आज आपण आता बैठक स्थितीतले काही आसनं करणार आहोत. पण तत्पूर्वी सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे. आपण बटरफ्लाय करणार आहोत. दोन्ही पाय नमस्काराप्रमाणे एकमेकाला जोडायचे आहेत. जास्तीत जास्त आपल्या शिवणीजवळ घ्यायचे आहेत. पायांची हालचाल. जांघेत जो दाब आणि ताण येतो तिकडे लक्ष. जरा थोडंसं स्लो करायचं आहे. करेक्ट. जांघेतल्या दाब ताणाकडे लक्ष द्यायचं आहे. बघा आपल्या तिथल्या लिम्फ नोड्स पण ॲक्टिवेट होत आहेत. आपल्या हॅमस्ट्रिंग मसल्स पण स्ट्रॉंग होत आहेत. सावकाश मध्यभागी. विश्रांती. आता आपण दोन्ही पाय पसरायचे. आता आपण थोडंसं जलद ट्विस्टिंग करून घेणार आहोत. म्हणजे काय करणार आहोत, डावा हात उजव्या पायाला आणि उजवा हात डाव्या पायाला.
गुडघे उचलूया नको, जेवढं पुढे जाता येईल तेवढं जाऊया. गुडघे सरळच राहू देत, खाली टेकलेले राहू देत. पाय गुडघे वर उचलले जात आहेत. सावकाश मध्यभागी विश्रांती. आता आपण डायनॅमिक मेरुदंड वक्रासन करणार आहोत, म्हणजे बेंड, ट्विस्ट आणि स्ट्रेच. उजवा पाय फोल्ड करून आपल्या डाव्या पायाच्या मांडीला लावायचा आहे. आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत पुढे झुकत आपल्या अंगठ्यांना स्पर्श. श्वास घेत मध्ये. आपण जरा थोडं स्लो करूया, मी सांगते त्या सूचनांप्रमाणे करूया. दोन्ही हात मांड्यांवर. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत पुढे झुकायचं आहे. परत श्वास घेऊन मध्ये यायचं आहे. आता श्वास सोडत मागे ट्विस्ट करायचं आहे. आपलं डोकं मागे टेकण्याचा प्रयत्न, आपल्या पायाच्या रेषेत मागे टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जात नसेल तर जेवढं जाईल तेवढं चालणार आहे. हळूहळू आपण पाय आणि डोकं एका रेषेत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश वर यायचं आहे श्वास घेत. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत मागे. अजून 2 आवर्तनं करूया आपल्या मनाने. टेक युअर ओन टाईम. आपल्या क्षमतेप्रमाणे करायचं आहे आपल्याला. अजिबात देहाची आटाकेटी, ताणाताणी करायची नाही आहे. दुसऱ्या पायाने करूया. मध्ये आलो आहे, मागे गेलो आहे. परत श्वास घेत वर येऊन मध्ये आलो आहे. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत मागे. बैठक स्थितीत विश्रांती. आपला जो पाठीचा कणा आहे तो आपण एकदा पुढे वाकवला आहे, स्ट्रेच केला आहे आणि मागे वाकला आहे. म्हणजे पाठकण्याचं आरोग्य उत्तम करण्यासाठी आपण हे आसन केलेलं आहे. आसन म्हणूया किंवा सूक्ष्म व्यायाम म्हणूया, कारण डायनॅमिक केलं होतं आपण. आता आपण पर्वतासन करायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीरालगत. सावकाश पद्मासन घालायचं आहे. सावकाश स्पर्श करत हात वर न्यायचे. अंतिम स्थितीत आपले दंड आपल्या कानाला लागलेले असतील. आपली मान सरळ राहू दे, मान वाकडी होती आहे. हाताचे कोपरं पण ताठ करण्याचा प्रयत्न करूया. बघा, वरच्या दिशेला अजून ताणण्याचा प्रयत्न करूया. या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया. वरच्या स्नायूंना चांगला खेच बसतो याची जाणीव. सावकाश मध्यभागी स्पर्श करतच खाली यायचं आहे. आता पाय बदलायचा आहे. जो पाय वर होता तो खाली जाईल, जो खाली होता तो वर येईल. परत हात छातीजवळ. नमस्कार कसा केला आहे बघा. एक मिनिट. नमस्कार कसा केला आहे बघा. आपले हात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत हात जमिनीला पॅरलल आहे. आपल्या हाताचे अंगठे आपल्या हृदयाजवळ आले पाहिजेत. नमस्कार आपण असाच करायचा आहे कायम. सावकाश वाटचाल सुरू करायची. क्रमाक्रमाने हात वर.
अंतिम स्थितीत आपले दंड आपल्या कानाला. हातांवरचा दाब कमी करायचा नाही आहे. मान थोडीशी वर उचलूया, खाली जाते आहे. सावकाश क्रमाक्रमाने खाली. आता आपण ह्याचं पूरक आसन उत्थित पद्मासन किंवा लोळासन करूया. बघा किती सुंदर धोका घेतला जातो आहे. खूप छान. सावकाश मध्यभागी विश्रांती. आता आपण अर्धमच्छिंद्रासन करणार आहोत. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत, हात शरीरालगत. आपला आता उजवा पाय वर उचलून डाव्या पायाच्या पलीकडे टाकायचा आहे. सावकाश कृती करूया. मी सांगते कृती त्याप्रमाणे करूया. आता डावा पाय फोल्ड करून घेऊया. आता डावा हात वर उचलूया. उजव्या पायाला मिठी घालूया. त्याने वळवून घेतला तरी चालणार आहे. जसं सुखावं वाटेल त्याप्रमाणे करायचं आहे. उजवा हात मागे, मान मागे. दोन्ही खांदे एका रेषेत आणण्याचा प्रयत्न. डायबिटीससाठी अतिशय उत्तम आसन. अर्थातच गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल, पोटाची इंजुरी असेल, काही प्रॉब्लेम असेल, शस्त्रक्रिया वगैरे झाली असेल तर हे आसन करायचं नाही आहे. हार्ट पेशंटनीसुद्धा योग्य तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच आसन हे करायचं आहे. आपल्या पाठकण्याला जो एक सुखद असा पीळ बसला आहे तिकडे सगळं लक्ष द्यायचं आहे. आपलं पँक्रियाज की जे इन्शुलिन तयार करण्यात महत्त्वाचं काम करत असतात, त्यांच्यावर एक सुखद दाब आलेला आहे. त्या दाबाचे अनुभव. सावकाश. आता आसन सोडताना मान सरळ करायची आहे. उजव्या हाताचा आधार काढायचा आहे. डावा हात काढायचा आहे. डावा पाय सरळ करायचा आहे, मग उजवा पाय सरळ. हेच आसन दुसऱ्या बाजूने करूया. आपल्याला माहिती आहे आसन पूरक आसनात करायचं असतं. नाही, एक मिनिट. परत तसंच होतं आहे. डावा पाय फोल्ड करून पलीकडे टाकूया. करेक्ट. उजवा पाय फोल्ड करून सीट खाली. डाव्या हाताची मिठी. काहीतरी चुकतं आहे. खांदा खूप खाली जातो आहे. नाही, हात पुढे नाही आणायचा. हाताचा मागे आधार द्यायचा आहे. तो नाही, जो हात मागे गेला आहे त्याचा आधार मागे द्यायचा, हाताला आधार. आणि आता मान मागे. उद्या जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत तेव्हा मी तुम्हाला ह्या आसन करण्याची आणखी एक सोपी कृती दाखवते. आता सावकाश मान सरळ करायची आहे. डाव्या हाताचा आधार काढायचा आहे. उजवा हात खाली घ्यायचा आहे. उजवा पाय समोर करायचा आहे, मग डावा पाय सरळ करायचा आहे. आसना आणि मग विश्रांती. आसनामध्ये पूर्वस्थिती, वाटचाल, अंतिम स्थिती, उलटचाल आणि पूर्वस्थिती या टप्प्याटप्प्यानीच आसनं आपल्याला करायची आहेत. एकदम केलं सोडलं असं करायचं नाही आहे. सावकाश एक एक टप्पा करत आपल्याला पुढे जायचं असतं. कारण आपल्याला आसनात पण प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम म्हणजे जाणीवपूर्वक शरीराची आटाकाठी न करता प्रयत्न करत आपल्याला त्या अनंतापर्यंत पोचायचं आहे. आपण आसनाच्या माध्यमातून सुद्धा समाधीपर्यंत पोचू शकतो.
त्यासाठी आपल्याला आसन जे करायचं आहे ते त्या त्या टप्प्याटप्प्यामध्येच करायचं आहे, एकदम आसन करायचं नाही आहे. आता आपल्याला साईडवर्ड बेंडिंग करायचं आहे. आपण पद्मासन घालून घेणार आहोत. परत पद्मासन जमत नसेल तर साधी मांडी घातली तरी चालेल. आता उजवा हात कोपरापासूनचा हात जमिनीवर टेकवायचा आहे, डावा हात वर उचलायचा आहे, डोक्यावरनं खाली घ्यायचं आहे. पूर्ण शरीर आपलं उजव्या बाजूला झुकलेलं आहे, सीट उचलायचं नाही आहे. पाठकण्याला आपल्याला साईडवर्ड बेंडिंग द्यायचं आहे. सावकाश मध्यभागी. दुसऱ्या बाजूने करायचं आहे. डावा हात कोपरापासूनचा हात जमिनीवर टेकवायचा. आधी डावा हात टेकवायचा कोपरापासून जमिनीपर्यंत, झुकायचं डाव्या बाजूला. हात सरळ येऊ दे. हां, आता उजवा हात वर उचलून डोक्यावरनं खाली. आपल्याला पद्मासन जमत नसेल तर आपण साधी मांडी घालून केली तरी चालणार आहे. बघा, आपल्याला उजव्या बाजूच्या बरगडीला आता पूर्ण ताण आला आहे, डाव्या बाजूला दाब आला आहे. आपण अल्टरनेट बरगड्यांना दाब आणि ताण दिल्यामुळे त्यांच्यामध्ये जर काही अशुद्धता अडकलेली असेल तर ती मोकळी होते. बरगड्या आपल्या पूर्ण मोकळ्या हातात पूर्ण श्वास घ्यायला आपल्याला मदत होते. सावकाश मध्यभागी. बैठक स्थितीत विश्रांती. आता आपण अर्ध उष्ट्रासन करणार आहोत. त्यासाठी आसन स्थिती येते, इकडे पाठ केली तर जास्त बरं होईल. वज्रासन घालून घेतलं आहे बघा. गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही हात कमरेवर आहेत. दोन्ही हातांची बोटं जुळलेली आहेत. हात जरा थोडेसे खाली अजून. करेक्ट. आता आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत T12पासून मागे झुकायचं आहे. बघा, या आसनामुळे आपल्याला पाठदुखीपासून कमरेदुखीपासून सुद्धा आराम मिळतो. तसंच आपली छाती पूर्ण रुंदावली गेली आहे. छाती पूर्ण रुंदावली गेल्यामुळे काय होतं आहे, आपल्याला आपलं श्वसनाची जी अवस्था आहे ती जास्त चांगली होते. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी हे आसन जरूर करावं. आता याच्यातूनच पुढे आपण सुलभ उष्ट्रासनात जाऊया. एक हात सावकाश खाली नेत आपल्या पायाचे टाच पकडायचे. मधला पोर्शन वर उचलायचा आहे. हे झालं सुलभ उष्ट्रासन. आपण आत्ता आधी ह्या दोन स्थिती शिकून घेऊया. याच्यात मास्टरी मिळाली की आपण पूर्ण उष्ट्रासनात जाऊया. मान आणि पाठीचे ज्या काय मांसपेशी आहेत त्या भक्कम होतात ह्या आसनांमुळे. छाती तर बघा केवढी रुंदावलेली आहे. सावकाश एक हात सोडत कमरेवर यायचं आहे. कमरेवर ठेवायचे हात. सावकाश आता खाली बसायचं आहे. वज्रासनात यायचं आहे आणि मग इकडे तोंड करून आपण पुढचं आसन करणार आहोत. विश्रांती घ्यायची. जर उच्च रक्तदाब असेल, हृदयाचा त्रास असेल, हर्नियाचा त्रास असेल तर हे आसन करायचं नाही आहे. या आसनाचा आणखीन एक फायदा म्हणजे आपल्या दृष्टीदोषात सुद्धा सुधारणा होऊ शकते या आसनाने. तसंच
आपल्या पोटावरचं आणि आपल्या नितंबांवरचं मांसही कमी व्हायला मदत होते. आता पूरक आसन करायचं आहे, शशांकासन. परत एकदा वज्रासन घालायचं आहे. श्वास भरून घेत घेत दोन्ही हात वर. सावकाश श्वास सोडत सोडत पुढे वाकायचं आहे. मान आपलं माहिती आहे नेहमीसारखी सगळ्यात शेवटी खाली. कमरेतनं झुकायचं आहे पूर्ण पुढे. सावकाश कपाळात जमिनीवर. जर आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर मात्र हे आसन आपण अतिशय संथपणे जाणीवपूर्वक करायचं आहे. आपण जिथपर्यंत खाली जाऊ तीच आपली अंतिम स्थिती. आपला ताण कमी करायला या आसनामुळे खूप फायदा होतो. कारण तुम्ही बघा की आपली मान खाली गेलेली आहे, डोकं खाली गेलेलं आहे. त्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढला आहे आणि मग ताण आपला कमी होणार आहे. विश्रांतिकारक आसन पण आहे. किती वेळ आपण या आसनामध्ये थांबू शकतो. सावकाश श्वास घेत मध्यभागी. बैठक स्थितीत विश्रांती. आता आपण एक तोलात्मक आसन करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत हात शरीरालगत. वज्रासन घालायचं आहे. सावकाश आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. आपल्या दोन्ही गुडघ्यात आपल्या खांद्या इतकं अंतर. आपली कोपरं आपल्या गुडघ्यांसमोर टेकवायची आहेत. बघा गुडघ्यात ताण असेल, त्रास असेल, मनगटात प्रॉब्लेम असेल तर हे आसन करायचं नाही आहे. सावकाश हात ताठ होईपर्यंत वर यायचं आहे. पाठकणा आपला जमिनीला समांतर ठेवायचा आहे. जरा थोडा वर आला पाठकणा तो जरा खाली घेऊया थोडासा. पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण हे आसन करायचं नाही आहे. आता आपण त्रिपाद मार्जारासन करणार आहोत. म्हणजे काय तर आपण आपला फक्त डावा पाय वर उचलणार आहोत. गुडघ्यातनं सरळच राहील, मान वर. पाय वाकवायचा नाही आहे. डावा पाय बघा मागे पूर्ण वर केलेला आहे. सावकाश मध्यभागी. दुसऱ्या पायाने करायचं आहे. चेहरा बघा किती शांत आहे, कपाळात आठ्या नाही आहेत. तोल जातं असं वाटत असेल तर डोळे उघडे ठेवायचे आहेत. आपला तोल आपल्या उघड्या डोळ्यामध्ये असतो. सावकाश पाय खाली आणायचा आहे. परत गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. गुडघ्यांवर उभं राहायचं आहे आणि आता खाली जायचं आहे. आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे. त्याच्या आधी आपण आंतरिक जाणीव ह्या आसनाची ठेवणार आहोत. काय काय झालं आहे आपल्या आतमध्ये ते बघणार आहोत. प्राणाची प्रार्थना. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसायचं आहे ज्याच्यात आपल्याला झुकाव वाटेल त्याप्रमाणे. पद्मासन असेल, वज्रासन असेल, अर्धपद्मासन असेल. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञाश्च विधेहि नैति. आपण प्राणायामाची माहिती बघतो आहोत. प्राण
म्हणजे जी चैतन्य शक्ती जी ब्रह्मांडात आहे ती आपल्या पिंडात पण आहे. या प्राणाचे त्याच्या स्थानाप्रमाणे 5 मुख्य प्रकार असतात. आपण जेव्हा घरात काही देवाची वगैरे काही पूजा अर्चा वगैरे अशी काही करतो तेव्हा आपल्याला हे पंचप्राण माहिती असतात. तर ते पंचप्राण कुठले आहेत? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांची जी ठरलेली स्थिती आहे त्याप्रमाणे त्याला ते नाव आहे. आता प्राण जो मुख्य तो कुठे असतो? तर तो आपल्या हृदयात त्याचं स्थान आहे. हृदय आणि फुफ्फुसं. अपान त्याचं स्थान आहे आपल्या उत्सर्जन संस्थेमध्ये म्हणजे नाभीपासून खाली. अपानाचं कार्य चांगलं असेल तर आपले उत्सर्जन संस्था उत्तम काम करत असते. म्हणून आपल्याकडे असं सांगतात की पहाटे लवकर उठून आपण आपले जी काय सकाळची अन्निक असतात ती उरकायची असतात. त्यावेळेला अपानवायू जास्त चांगल्या पद्धतीने कार्यरत असतो म्हणून आपले उत्सर्जनाचं कार्यही उत्तम होत असतं. मग येतो समान. समानाचं स्थान जे आहे ते आपल्या पोटात आहे. समानाचं कार्य जे आहे ते पचनाचं कार्य आहे. जशी अपानाची दिशा खालच्या बाजूला असते तशी समानाची दिशा डावीकडे उजवीकडे उजवीकडे डावीकडे असं असते. मग येतो तो उदान. उदानाच्या स्थिती आपल्या गळ्यापासून मस्तकापर्यंत वरती. आणि राहिला तो व्यान. व्यान आपल्या संपूर्ण शरीरभर संचार करत असतो. आपली प्राणशक्ती आपल्या शरीरातल्या पेशीपर्यंत पोचवण्याचं काम व्यान करतो. व्यानाबाबतीत असं म्हटलं जातं की जिथे कमी तिथे आम्ही. जिथे कुठल्या तरी एखाद्या प्राणाचं काम कमी चाललं असेल तर तिथे त्याला व्यान मदत करत असतो. जर बघितलं तर आपल्या पंचमहाभूतांशी संबंधितच आपले हे पंचप्राण आहेत. आज आपण फक्त पंचप्राणांपर्यंतच थांबूया. उद्या आपण जे 5 उपप्राण आहोत त्या 5 उपप्राणांबद्दलची माहिती आपण उद्या घेऊया. आत्ता आधी आपण प्राणायाम करायला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे की प्राणायामाचा जो 5वा जाणीव टप्पा तो आपल्या सतत बरोबर असणार आहे. मग आता आपण सुरुवात कुठून करणार आहोत? तर शुद्धिक्रियेपासून. आपल्याला कपालभाती सुरुवात करायची आहे. कपालभातीमध्ये श्वास सोडणं ॲक्टिव्ह आहे, श्वास घेणं आपोआप होत आहे, पॅसिव्ह आहे ते. पोटाला स्ट्रोक देऊन सुरू करायचं आपण. थांबायचं आहे. आंतरिक जाणीव. आता आपण श्वासाचं नियमन करणार आहोत. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक 3 ते 4 दीर्घ श्वसनाची आवर्तनं करणार आहोत. श्वास आपला उदरापर्यंत येतो याची जाणीव. बाहेर पडताना पण उदरापासून बाहेर पडतो याची जाणीव. म्हणजेच संपूर्ण वायुकोश भरलेही जात आहेत आणि संपूर्ण वायुकोश रिकामेही होत आहेत याची जाणीव. आता आपण हाताची ज्ञानमुद्रा करणार आहोत. ज्ञानमुद्रा. आणि
अनुलोम विलोम किंवा नाडी शोधून प्राणायाम करायला आपण सुरुवात करणार आहोत. सूर्याभ्यास, चंद्राभ्यास आता तुम्हाला माहिती झालेत. आपण आज पुढचा एक व्यायाम शिकणार आहोत, प्राणायाम शिकणार आहोत. पण त्याच्या आधी आपण अनुलोम विलोम करूया. सुरू करायचं आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून दिला आहे. डावीने श्वास भरून घेतला आहे. डावी बंद. उजवीने श्वास सोडला आहे. उजवीने श्वास भरून घेतला आहे. उजवी बंद. डावीने श्वास सोडला आहे. अजून 3 आवर्तर करूया. अनुलोम विलोमला नाडी शुद्धी प्राणायाम असंही म्हणतात. शरीरातील ऊर्जा वहन करणाऱ्या ज्या काही सर्व नाड्या आहेत त्या सर्व नाड्यांचं शुद्धीकरण होतं. तसंच जे हृदयरोगी असतात त्यांना अनुलोम विलोम खूप उपयोगी असतो. अनुलोम विलोममुळे तणावही आपला कमी व्हायला मदत होत असते. आपल्या मेंदूमध्ये बॅलन्सिंग केलं जातं, म्हणूनच आपले तणावही कमी व्हायला मदत होते. आवर्तन झालं की थांबायचं आहे. आज आपण सितकारी व्यायाम शिकणार आहोत. सितकारी करण्यासाठी तोंड उघडायचं आहे, दात एकमेकावर ठेवायचे, जीभ दाताच्या आतल्या बाजूला लावायचे आणि दाताच्या फटीतनं श्वास घ्यायचा आहे. नाकाने श्वास सोडायचा आहे. सित असा आवाज येतो बघा श्वास घेताना. काय घशाचा त्रास वगैरे होत असेल तर आपण सितकारी नाही करणार आहोत, कारण आपण तोंडाने श्वास घेतो त्यामुळे फिल्टर होऊन श्वास आत जात नाही आहे. शीतली आणि सितकारी हे 2 प्राणायाम जे आहेत की ज्याच्यात आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने श्वास सोडतो. तर तोंडाने श्वास घेतल्यामुळे आपल्याला शरीराला पूर्ण थंडावा मिळतो, कारण श्वास आपल्या जिभेवरनं जातो. आपल्या जिभेवर जी काय चवीची केंद्र आहेत ती केंद्रही आपली ॲक्टिवेट होतात. संपूर्ण शरीरभर थंडावा देणारा असा हा प्राणायाम आहे. आपल्याला जेव्हा खूप तहान लागली असेल, खूप भूक लागली असेल, पण जवळपास काही नसेल, त्यावेळेला जर आपण सितकारी केलं, शीतली केलं तर आपल्याला त्याचा तहान आणि भूक भागायला जराशी मदत होते. सितकारीची जास्त आवर्तनं करायची नाही आहे. आता आपण सावकाश शवासना द्यायचं आहे. प्रेतवत जमिनीवर उताणे पडणेच म्हणजे शवासन. शवासनामध्ये जाणीवपूर्वक शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देतो आपण. संपूर्ण शरीर जमिनीवर सैल सोडून दिलेलं आहे. संपूर्ण शरीर आरामदायी स्थितीत पडल्यामुळे आणि रोजच्या सवयीने पटापट रिलॅक्स होतं आहे. त्यातूनही कुठे ताणतणाव वाटत असेल तर तो आपला आपण बघायचा आहे आणि काढून टाकायचा आहे. पायाच्या नखापासून मस्तकाल केसापर्यंत संपूर्ण शरीर शांत, शिथिल, रिलॅक्स. श्वसनाची गतीही कमी झालेली आहे.
श्वास घेताना पोट बाहेर येतं आहे, श्वास सोडताना पोट आत जात आहे. श्वास आत घेताना आपल्या नाकपुड्यांना जाणवतोय तो थंड हवेचा स्पर्श. तोच श्वास बाहेर पडताना मात्र किंचित उबदार होऊन बाहेर पडतोय याची जाणीव. आपण श्वास भरून घेणार आहोत, एक ओंकाराचा उच्चार करणार आहोत. त्या ओंकाराची व्हायब्रेशन्स आपल्याला संपूर्ण शरीरभर जाणून घ्यायचे. श्वास भरून घ्यायचा आहे. संपूर्ण शरीरावर उठणारे ओमचे तरंग आपल्या मनाला आपल्या रोजच्या संकल्पाची आठवण करून द्यायची आहे. मी नियमित योग साधना करीत राहील. त्यामुळे माझे मानसिक, भावनिक, शारीरिक, आध्यात्मिक, बौद्धिक आणि सामाजिक आरोग्य उत्तम राहणार आहे. हा संकल्प आपल्या अंतर्मनापर्यंत पोचवायचा आहे. आपल्या भ्रूमध्यामध्ये ओम बघण्याचा प्रयत्न, त्याला मनोमन वंदन करायचं आहे आणि सावकाश या स्थितीतून बाहेर यायचं आहे. पायांची हालचाल, पाय जोडून घ्यायचे आहेत. हातांची हालचाल, हात शरीरात लगत घ्यायचे आहेत. मानेची हालचाल, हात जमिनीवरून डोक्याच्या वर न्यायचे आहेत. ताणून घ्यायचं आहे पूर्ण शरीर आपलं. सावकाश दोन्ही हात खाली घेऊन डाव्या कुशीवर वळायचं आहे. दोन्ही हातांच्या मदतीने सावकाश उठून बसायचं आहे. हात जोडून शांतीपाठ म्हणायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. दोन वेळेतला प्रयत्नविरहित प्रणवोच्चार. नेत्रमर्दन. हाताची ओप डोळ्यांना. तीच ऊर्जा आपले दोन्ही हात, आपला चेहरा, आपलं संपूर्ण शरीर त्याच्यावर फिरवून संपूर्ण शरीराला पण आपण ऊर्जा दिलेली आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.